घरामध्ये किती मूर्त्या असाव्यात स्वामींच्या? शक्यतो आपण मूर्ती कुठल्याही देवाची ही एकच असावी. घर आहे तर 3 इंचापर्यंत आपल्याला मूर्ती चालते, खूप मोठी मूर्ती नसावी. कारण की मग ते त्याला मंदिर रूप येतं. मंदिरासारखं घरात पाळलं जात नाही है ना. ब्रह्मचारी पालन म्हणा, कोणाच्या घरी नॉनव्हेज खात असतात है ना, ह्या सगळ्या गोष्टी. म्हणून ते मंदिराचं पालन होत नाही, म्हणून ती घरासाठी 3 इंचाची मूर्तीपर्यंत तुम्ही मूर्ती आणू शकता. आणि एक फोटो सोबत, जर मूर्ती असेल तर सोबत तुम्ही फोटो एक ठेवू शकता. पण स्वामीच्या 2-2 मूर्त्या आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं, बऱ्याच वेळा हल्ली काय होतं ना, की काही असलं की आपण कोणाला तरी स्वामीची मूर्ती आपणही गिफ्ट करतो है ना. आणि किंवा मला कोणीतरी गिफ्ट आलेलं असतं, असं होतं. तर मी नेहमी सांगते की तुम्ही कोणाला गिफ्ट करू नका, किंवा कोणाची देवाची मूर्ती तुम्ही कोणाकडून गिफ्ट म्हणून घेऊ नकात. कारण की शेवटी गिफ्ट मध्ये आलेली गोष्ट ही गिफ्ट असते, तो दैवत्व नसतं पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये दैवत्व टाकता तेव्हा समजा माझ्या पैशाची मूर्ती मी तुम्हाला दिली आहे, तुम्ही रोज पूजा करता त्याची, पण त्याचं फळ मला मिळतंय कारण की ती मूर्ती माझी आहे, म्हणजे त्याचा अधिकार हक्क, मालकी हक्क माझ्याकडे. म्हणून मी नेहमी सांगते की जेव्हा तुम्ही मूर्ती देवाची आणत असाल तर शक्यतो तुम्ही तुमच्या पैशाने आणलेली असेल. जर तुम्हाला गिफ्ट केलेली आहे, आजही कोणाच्या घरी असेल तर काढू नका. तुम्ही त्या व्यक्तीने जे मला कोणी भेट दिली आहे त्याला काहीतरी 100, 100, 51 रुपये देऊन टाका. आता कळत नाही कोणी दिले हेही आठवत नसेल तर त्या मूर्तीचे पैसे तुम्ही स्वामींच्या मंदिरात दान करून या, मग ती मूर्ती तुमची होईल. मग जसं आता एकापेक्षा जास्त मूर्ती असेल तर प्रत्येक मूर्तीला अभिषेक घालणं करावाच लागतो, पण शक्यतो ठेवूच नाही. एक आहे इनफ झाला. आणि आजकाल तर फायबरच्या मूर्ती पण येतात, तर मग त्याला पण अभिषेक घालणं शक्य नसतं. ऍक्च्युली कसं असतं ना, फायबरच्या मूर्ती, आता जे पितळेची आपण म्हणतो ना मूर्ती असते ती, त्या मूर्तीमध्ये एक कसं, जेव्हा आपण ते एक सायन्स पण आहे, जेव्हा आपण मूर्तीला ते अभिषेक करतो तर आपण म्हणतो ते पाणी आपल्याकडे चांगलं असतं, तांबा पितळ जे म्हणतो ते, आणि ते पिण्यासाठी योग्य असतं का, त्याच्यामुळे आपल्या शरीरातले वाईट घटक, विषारी घटक निघत असतात. तुम्ही जे फायबरच्या मूर्तीला अभिषेक घालता, प्रश्न नाही येतो देवत्व, पण काय होतं ना की ते जे आपण तीर्थ पितो ना त्याचा इफेक्ट तो नसतो जे तुमच्या पितळ्याच्या मूर्तीचा, तांब्याच्या मूर्तीचा असतो, चांदीच्या मूर्तीचा जो असतो, स्वर्ण मूर्तीचा जो असतो तो असतो. म्हणून मी नेहमी सांगते की शक्यतो ठेवायचं तर फायबरमध्ये नका ठेवत जाऊ. तुम्ही तुमची पितळेची मूर्ती जी असते ना ती तुम्ही ठेवत जा. चांगलीच ऐपत आहे, चांगली शक्ती आहे तर चांदीची ठेवा. आणि रोज अभिषेक करणं शक्य नसेल तर मग रोज अभिषेक करणं शक्य नसेल तसं करू नका. तुम्ही एक काम करा, तुम्ही आज देवाला आंघोळ नाही घातली तर तुम्ही पण नका आंघोळ करू. मग बघा कसं वाटतं त्या देवाला. कारण की आपण प्राण टाकलेत ना, म्हणजे याचा अर्थ त्याच्यामध्ये प्राण आहे, त्यांना आंघोळ करायची. कारण की जेव्हा अक्कलकोटला स्वामी महाराज होते त्यावेळेला ते स्वतःची आंघोळ स्वतः करू शकत होते ना, पण स्वामी भक्तांना का द्यायचे, ती सेवा होती. त्यांना आंघोळ घालायचे, चंदन लावायचे, सगळ्या गोष्टी करायचे. ते का करायचे, ती भक्ती असते. तर रोज करुणा असते. रोज तुम्ही स्वामींपाशी बसता, त्यांना अभिषेक करता, तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. परत दुसरी गोष्ट, स्वामीमय होतात. तितकं स्वामीकडे ओढलं जातं, तितकं आपलं पापाचा म्हणतात ना भार कमी होऊन कर्म चांगले, पुण्य अप होत असतं. म्हणून हे तुम्ही नेहमी करावं, रोज करावं.